वाटतं का की राजकारणात माणुसकी आणि भावनांना काही स्थान असतं, की तिथे फक्त सत्तेची गणितं आणि खुर्चीचा खेळ महत्त्वाचा असतो? आज संपूर्ण महाराष्ट्र एका मोठ्या धक्क्यात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. ही बातमी समोर येऊन काही तास उलटले नाहीत, तोच राजकारणाच्या बंद खोलीत खलबतं सुरू झाली आहेत. अजितदादांनंतर कोण हा प्रश्न आता राज्याच्या भविष्यासाठी आणि सत्तेच्या समीकरणासाठी महत्त्वाचा ठरतोय. पण या घाईत आपण नक्की काय गमावत आहोत? आज आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की वर्षा बंगल्यावर नक्की काय घडतंय. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं नाही, तर सध्याच्या राजकीय वास्तवाचा आरसा दाखवणं हा आहे. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. अजितदादांच्या निधनानंतर महायुतीचं गणित कसं बदललंय आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा का होते यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. महाराष्ट्र राजकारणाच्या इतिहासात 28 जानेवारी 2026 हा दिवस एक काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. अजित पवार ज्यांना दादा म्हणून ओळखलं जातं त्यांचं अपघाती निधन झालं. बारामतीमध्ये अस्थि विसर्जनाचे विधी सुरू असतानाच मुंबईत वर्षा निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. सव्वा तास चाललेली ही बैठक नक्की कशासाठी होती? लोकांच्या मनात प्रश्न आहे की अंत्यविधी होऊन 24 तास उलटायच्या आत या बैठका घेण्याची एवढी घाई का? याचे पहिले कारण म्हणजे प्रशासकीय पोकळी. अजित पवारांकडे फक्त उपमुख्यमंत्री पद नव्हतं, तर त्यांच्याकडे राज्याचे अर्थ मंत्रालय, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याची जबाबदारी होती. राज्याचा अर्थसंकल्प जवळ येत आहे. अशा वेळी अर्थमंत्री कोण असणार हा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आग्रही मागणी आहे की ही खाती राष्ट्रवादीकडेच राहिली पाहिजेत. पण या मागणीमागे केवळ प्रशासन आहे की सत्तेची ओढ, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा. राजकारणात वारसा हक्क ही काही नवीन गोष्ट नाहीये. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या काही आमदारांकडून आल्याचं वृत्त आहे. प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना जरी असं म्हटलं असेल की आम्ही अद्याप सुनेत्रा वहिनींची चर्चा केलेली नाही, तरीही त्यांच्या विधानातील संकेत बरेच काही सांगून जातात. त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. या लवकरात लवकर शब्दाचा अर्थ काय? अजून घराचा शोक संपलेला नाही आणि पदासाठीची चर्चा सुरू झाली आहे. या ठिकाणी आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, तो म्हणजे दोनही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण. गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवार आणि अजित पवार यांचे गट पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती. खुद्द अजितदादांनी सुद्धा महापालिका निवडणुकीनंतर याबद्दल निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. आता त्यांच्या निधनानंतर ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की दोनही पक्ष एकत्र यावेत ही दादांची अंतिम इच्छा होती. पण इथे एक विरोधाभास आहे. जर पक्ष एकत्र येणार असतील तर ते महायुतीमध्ये येणार की महाविकास आघाडीमध्ये? हा पेच सोडवणं इतकं सोपं नाही. शरद पवार यावर काय भूमिका घेतात यावर संपूर्ण राज्याचं राजकारण अवलंबून आहे. आता आपण तिसऱ्या आणि सर्वात गंभीर मुद्द्याकडे वळूया, अपघाताची चौकशी. कोणताही मोठा नेता जेव्हा अशा अपघातात जातो तेव्हा संशयाची सुई फिरणं स्वाभाविक आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः सांगितलं आहे की हा अपघात कसा झाला याचे त्यांना आश्चर्य वाटते. त्यांनी CID किंवा CBI चौकशीची मागणी केली आहे. पण प्रश्न हा आहे की अशा अपघातांची चौकशी कधी पूर्ण होते का? की हे फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपाचे साधन बनून राहते? काही लोकांचा असा युक्तिवाद असू शकतो की राज्याचा गाडा थांबून चालत नाही, त्यामुळे या बैठका होणं गरजेचं आहे. हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असू शकतं, पण समाज म्हणून आपण कुठे जात आहोत? ज्या नेत्याने पक्षाला इथपर्यंत आणलं त्यांच्या अस्थी गोळा करत असतानाच त्यांच्या पदावर कोणाला बसवायचं याचं नियोजन करणं हे कितपत नैतिक आहे? संजय राऊत यांनी याच मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत की राजकारण करण्यासाठी काही वेळ काळ असतो की नाही? अजितदादांचे योगदान बारामतीपासून मंत्रालयापर्यंत मोठे आहे. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची दखल विरोधकांनीही घेतली आहे. अशा नेत्याला निरोप देताना राजकारण थोडे बाजूला ठेवता आले असते तर? आता आपण या प्रकरणाच्या अशा एका बाजूकडे वळूया ज्याकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाही. ती बाजू म्हणजे राजकीय स्थैर्य. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षात अनेक राजकीय भूकंप पाहिले आहेत, पण अजितदादांचे जाणे हा केवळ राजकीय भूकंप नाही, तर तो महायुतीच्या पायाला बसलेला एक मोठा धक्का आहे. अजितदादा हे महायुतीमधील एक असे व्यक्तिमत्व होते जे प्रशासनावर पकड ठेवून होते. त्यांच्या निधनानंतर आता प्रश्न निर्माण होतोय की राष्ट्रवादीच्या आमदारांना एकत्र ठेवण्याची ताकद कोणाकडे आहे? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे की छगन भुजबळ? की या आमदारांचा कल आता पुन्हा शरद पवारांकडे वाढणार? बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राष्ट्रवादीचे नेते केवळ पदे मागायला गेले नव्हते, तर ते स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत होते.
अर्थ मंत्रालय हे राज्याचे सर्वात शक्तिशाली खाते मानले जाते। या खात्यातूनच विकास कामांचा निधी वाटला जातो। जर हे खाते राष्ट्रवादीच्या हातून गेलं तर ग्रामीण भागातील आमदारांना आपल्या मतदारसंघात कामं करणं कठीण होईल। म्हणूनच सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे करणे ही एक भावनिक चाल असू शकते। सुनेत्रा वहिनींना समोर केल्यास लोकांची सहानुभूती मिळेल आणि पक्षातील संभाव्य फूट रोखता येईल। असा एक मोठा गट राष्ट्रवादीत कार्यरत आहे, पण यामध्ये एक मोठा पेच आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजना। मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीनंतर बोलताना कबूल केलं की या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडला आहे। आता जेव्हा नवीन अर्थमंत्री येईल तेव्हा त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान हे असेल की राज्याची आर्थिक स्थिती सांभाळून या लोकप्रिय योजना कशा सुरू ठेवायच्या। जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे अर्थ खातं घेतलं तर राष्ट्रवादीची ताकद कमी होईल आणि जर राष्ट्रवादीच्या नवीन नेत्याकडे हे खातं दिलं तर त्यांच्या अनुभवाचा कस लागेल। दुसरीकडे शरद पवार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। अनिल देशमुख यांनी दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जे विधान केलं ते अत्यंत विचारपूर्वक केलेलं दिसतं। अजितदादांच्या अपघातामुळे बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठी सहानुभूतीची लाट आहे। जर दोनही गट एकत्र आले तर ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय शक्ती ठरेल। पण प्रश्न हाच उरतो की हे एकत्र येणं कोणत्या अटीवर असेल। शरद पवार पुन्हा एकदा राज्याची धुरा आपल्या हातात घेतील का, की सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवून एक नवीन महिला राजकारणाचे पर्व सुरू होईल। या संपूर्ण परिस्थितीचा निष्कर्ष काय निघतो? येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आपल्याला महाराष्ट्राचा नवा उपमुख्यमंत्री मिळेल किंवा खात्यांचे फेरवाटप होईल। पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आधुनिक राजकारणात सत्तेची समीकरणे भावनांपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहेत। विलीनीकरणाची चर्चा ही केवळ भावनिक साध आहे की राजकीय गरज हे येणारा काळच ठरवेल। या सर्व घडामोडींमध्ये सामान्य माणूस कुठे आहे? लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी यावर चर्चा करण्याऐवजी सर्व चर्चा फक्त खुर्चीभोवती फिरत आहेत। अजितदादांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आश्वासन दिले जात असले तरी त्यातून काय निष्पन्न होईल हे कोणालाच ठाऊक नाही। धावपट्टीची पाहणी करणं, तांत्रिक बिघाड तपासणं हे सर्व सोपास्कार होतीलच, पण जो विश्वास आणि जी कार्यपद्धती अजितदादांनी निर्माण केली होती ती पुन्हा उभी करणं महायुतीसाठी एक कठीण आव्हान आहे। शेवटी महाराष्ट्राचं राजकारण आता एका अशा वळणावर आलं आहे जिथे एकीकडे शोक आहे आणि दुसरीकडे सत्तेची अपरिहार्यता। 30 जानेवारीच्या त्या बैठकीत घेतलेले निर्णय केवळ राष्ट्रवादीचे भविष्य ठरवणार नाहीत तर आगामी विधानसभा निवडणुकीचे चित्र सुद्धा स्पष्ट करता येतील। सत्तेसाठी झालेली ही घाई लोकांना आवडेल की लोक याला संधी साधूपणा म्हणतील हे लवकरच स्पष्ट होईल। पण एक गोष्ट नक्की, अजितदादांची उणीव राज्याला दीर्घकाळ भासत राहील। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।